चला, गुड आफ्टरनून मित्रांनो. ठीक आहे, सीआरजी अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काल आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहत होतो. त्या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपण, ठीक आहे, जॉन डाल्टन यांचं ॲटॉमिक मॉडेल, त्याच्यानंतर जे थॉम्सन यांचं ॲटॉमिक मॉडेल, त्याच्यानंतर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, त्याच्यानंतर नील्स बोर ॲटॉमिक मॉडेल, ठीक आहे, अशा ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर ॲटमच्या ज्या अणुकेंद्रकामध्ये कोणकोणते घटक असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे असतात, त्यांची संरचना पाहिलेली आहे. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉनवर हा ऋणप्रभार म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असतो. त्याच्यानंतर आपण काल पाहिलेला आहे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, त्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. ठीक आहे, म्हणजे काय अणुअंक. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे काय, त्या ॲटम मध्ये, त्या अणूमध्ये असणारा जो भार आहे, कशाचा, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा. परंतु इलेक्ट्रॉनचा भार हा खूपच नगण्य असतो, म्हणून आपण काय म्हणतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा भार म्हणजेच काय, अणुवस्तुमान. अणुवस्तुमानांक, अणुवस्तुमानांक आपण कॅपिटल ए या अक्षराने दर्शवतो आणि अणुअंक आपण कॅपिटल झेड या अक्षराने दर्शवतो. ठीक आहे, अणूमधील एकूण एकवटलेल्या वस्तुमानाला आपण काय म्हणतो, अणुवस्तुमान. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण व्हॅलेन्सी पाहिली होती. संयुजा म्हणजे काय, ठीक आहे, व्हॅलेन्सी. संयुजा म्हणजे काय, ठीक आहे, मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, संयुजा. ठीक आहे, एलिमेंट्सच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, संयुजा. आणि संयोग पावणे म्हणजे काय, तर ठीक आहे, संयोग पावणे याचा अर्थ मूलद्रव्य स्वतःला काय करत असतो, स्वतःला स्थिर ठेवण्याच्या याच्यामध्ये काय करत असतो, इलेक्ट्रॉन स्थिरता प्राप्त करण्याचा जो काही प्रयत्न करत असतो. ठीक आहे, त्या स्थिरता प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये तो काय करत असतो, स्वतःकडचे इलेक्ट्रॉन, स्वतःच्या शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन काय करत असतो, दुसऱ्याला देत असतो किंवा दुसऱ्याकडून घेत असतो. ठीक आहे, तर ह्या इलेक्ट्रॉन देण्याच्या किंवा घेण्याच्या स्थिरतेला काय म्हणतो आपण, व्हॅलेन्सी. ठीक आहे, आता सर्व जे हे आहेत मूलद्रव्य आहे, ते स्वतःच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवण्या 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे, शेवटच्या कक्षेमध्ये. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असण्याच्या याला काय म्हणतो, ऑक्टेट स्टेट. ठीक आहे, ऑक्टेट स्टेट म्हणत असतो. ठीक आहे, आता ही ऑक्टेट स्टेट कमी पूर्ण करण्यासाठी ते समजा काय होतं, कधी कधी स्वतःकडे जास्त इलेक्ट्रॉन असतील तर ते करतात दुसऱ्याला देतात, आणि कमी इलेक्ट्रॉन असतील तर काय, ते दुसऱ्या मूलद्रव्याकडून इलेक्ट्रॉन घेतात. ठीक आहे, ठीक आहे, आता शेवटच्या स्थितीमध्ये 8 इलेक्ट्रॉन असते म्हणजेच काय, स्थिरता प्राप्त होणे, याला काय म्हणतो, अष्टक स्थिती म्हणजेच काय, ऑक्टेट स्टेट. ठीक आहे, आता अष्टक पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे लागतात किंवा घ्यावे लागतात, याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनची संख्या. ठीक आहे, समजा 2 इलेक्ट्रॉन दिले तर काय, त्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार आहे, त्याची व्हॅलेन्सी असं म्हणणार आहे. ठीक आहे, ठीक आहे,
तर शेवटच्या जे काही कक्षा आहे त्या अष्टक पूर्ण करण्याची 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याचे प्रयत्न करतात, म्हणजे काय अष्टक पूर्ण करण्याचं हे करतात. आणि ते अष्टक पूर्ण करण्यासाठी काय करतात, मूलद्रव्य स्वतःकडचे जे काही जास्त इलेक्ट्रॉन असतील तर दुसऱ्याला देतात, आणि समजा अष्टक पूर्णासाठी जर कमी इलेक्ट्रॉन असतील तर काय करतात, दुसऱ्याकडून घेतात. तर हे जे इलेक्ट्रॉनची संख्या याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, त्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो, संयुजा. ठीक आहे, तर आपण इथे ठीक आहे त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. आता काल आपण पाहिलं होतं सोडियम. ठीक आहे, आता ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, तर आता इथे आपण आर्गॉनचं स्ट्रक्चर घेतलेलं आहे. तर काय आहे आर्गॉनचं, काय आहे 288. ठीक आहे, समजा आर्गॉन मध्ये हे घेतला +18 18 समजा हे असतील त्याचे इलेक्ट्रॉन असतील, तर काय बघा पहिल्या याच्यामध्ये 2 असणार आहे बरोबर. 2n² ने आपण ह्या कक्षा असतात. याचं सूत्र काय, कोणत्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, आता कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉनची संख्या ती कशी असणार आहे, कक्षेतील इलेक्ट्रॉन कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. ठीक आहे, एका ठराविक कक्षेत किती इलेक्ट्रॉन असणार आहेत हे कसं असतं, त्याचं सूत्र काय 2n². ठीक आहे, तर पहिली कक्षा n म्हणजे कक्षेची संख्या, n कक्षेचा क्रमांक, ठीक आहे. आता पहिली कक्षा असेल तर काय तेच 2. दुसरी कक्षा असेल तर काय होणार आहे, 2 × 2^2 2 × 4 8. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 3 असेल तर 2 × 3^2 2 × 9 18. ठीक आहे, अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवली जाते. ठीक आहे, ठीक आहे. तर ह्या कक्षा आहेत. आता समजा याच्यामध्ये ठीक आहे, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता समजा सोडियम घेतला तर सोडियम मध्ये काय असणार आहे, सोडियमचा अणुअंक आहे 11. ठीक आहे, तर कसे कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असणार आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, उरलेला किती 1 2 8 10 आणि उरला 1. ठीक आहे, तर आता याला अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करतो, तो शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा काय करेल, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. ठीक आहे, तर 1 ही काय आली, त्याची व्हॅलेन्सी झाली. ठीक आहे, व्हॅलेन्सी. ठीक आहे,
तर अशाच पद्धतीने आपण क्लोरीन पाहिलं. क्लोरीन मध्ये पण काय 17 नंबर आहे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर. तर 2, 8 आणि 7 शेवटच्या याच्यामध्ये काय असणार आहे, 7 इलेक्ट्रॉन असणार आहे. पण तो काय करेल, 7 इलेक्ट्रॉन आहे तर तो काय करेल, एकच अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी काय करेल, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा घेईल. ठीक आहे, म्हणजे काय आला तो कंप्लीट झाला, 2, 8, 8 असे होईल. ठीक आहे, तर ठीक आहे, आज आपली स्क्रीन काय एवढी वर्क होत नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने काय होणार आहे, क्लोरीन क्लोरीन काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. म्हणजे क्लोरीनची व्हॅलेन्सी किती झाली, 1. ठीक आहे, आणि एक व्हॅलेन्सी असते आणि दुसरा घटक म्हणजे काय असतं, संयुजा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, संयुजा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आता क्लोरीनचं उदाहरण पाहूया. क्लोरीन मध्ये काय होतं, शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या. ठीक आहे, हे काय असते, शेवटच्या कक्षेची संख्या काय असते, संयुजा इलेक्ट्रॉन. ठीक आहे, शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला काय म्हणतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काल पाहिलं होतं की व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ बॉन्डिंग पाहिले होते काल, केमिकल बॉन्डिंग आणि फिजिकल बॉन्डिंग. ठीक आहे, तर आपल्याला केमिकल बॉन्ड याच्यामध्ये काय आहे, आयोनिक बॉन्ड आहे, त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि समन्वयक बॉन्ड आहे. ठीक आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे, तर आपण काल पाहिलं होतं आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, की बाबा इलेक्ट्रॉनच्या संपूर्ण जेव्हा देवाणघेवाण होते. ठीक आहे, देवाणघेवाणीने जो बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हणतात, आयोनिक बॉन्ड. इलेक्ट्रॉनची काय व्हायला पाहिजे, संपूर्ण देवाणघेवाण. समजा आता सोडियम आणि क्लोराईडचं उदाहरण घेतलं. ठीक आहे, तर सोडियम काय आहे, सोडियमकडे आहेत 11 आहेत. ठीक आहे, आणि क्लोरीन के किती आहेत, 17. यांना अष्टक स्थिती प्राप्त करायची, तर हे काय करणार आहे बाबा, सोडियम काय म्हणेल, बाबा माझा 1 इलेक्ट्रॉन आहे तो तुला घेऊन टाक. ठीक आहे, आणि क्लोरीन काय बनेल, बाबा माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन, एकच कमी आहे, तुझा इलेक्ट्रॉन मी घेऊन टाकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे संयोग बनतात तर त्यांना यांच्यामध्ये काय होतं, संपूर्णपणे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाते. ठीक आहे, अशा यांना काय म्हणतो आपण, आयोनिक बॉन्ड. आणि अशा पद्धतीने तयार झालेल्या पदार्थांना काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतात, संयुग. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे संयुग जे असतात ते कशा पद्धतीचे असतात, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, ते पाण्यात विरघळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांची जी रिएक्शन आहे, ठीक आहे, तो रिएक्शनचा म्हणजे अभिक्रियेचा दर सुद्धा कशा पद्धतीचा असतो, अशा कंपाऊंडचा जलद असतो. ठीक आहे, आणि अशा पद्धतीचे कंपाऊंड पाण्यात विरघळणारे सुद्धा असतात. ठीक आहे, आणि हे बऱ्यापैकी जे आहेत स्थिर असतात. ठीक आहे, सॉरी, अस्थिर म्हणजे स्थिर असतात बऱ्यापैकी हे. ठीक आहे, म्हणजे त्यांचं नॉन व्होलेटाईल असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिला कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, दुसरा बॉन्डचा प्रकार आहे कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच काय, सहसंयुज बंध. ठीक आहे, आता सहसंयुज बंध म्हणजे काय होतं बाबा, दोन वेगवेगळ्या किंवा दोन सारख्याच अणूमध्ये. ठीक आहे, एखादा जो मूलद्रव्य आहे त्याच्या दोन एखाद्या मूलद्रव्याच्या सारख्या ऍटम मध्ये सुद्धा हा बॉन्ड घडून येतो, किंवा वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या या अणूमध्ये सुद्धा हा बॉन्ड जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, याला काय बोलतात, कोव्हॅलंट बॉन्ड. याच्यामध्ये काय केलं जातं, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय करतात, कोव्हॅलंट मध्ये शेअरिंग केली जाते. ठीक आहे, शेअरिंग म्हणजे काय, भागीदारी केली जाते. ठीक आहे, इथे आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हायड्रोजनचा बॉन्ड घेऊया. ठीक आहे, हायड्रोजनचा बॉन्ड काय असतो, ठीक आहे, हायड्रोजनचा आयटम काय करेल बाबा, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे तर तो काय म्हणेल दुसऱ्या हायड्रोजनच्या आयटमला, बाबा तू पण सोबत आहे, आपण दोघे मिळून काय करू, ऑक्टेट स्थिती कंप्लीट करू. म्हणजे पण ऑक्टेट स्थिती नसते, हायड्रोजनला एकच इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे त्याच्या पहिल्या कक्षेत मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात, 2. तर दुसरा इलेक्ट्रॉन घेण्यासाठी तो काय म्हणतो, शेजारच्या हायड्रोजनच्या आयटमला म्हणतो तू पण तुझा एक इलेक्ट्रॉन दे, मी माझा इलेक्ट्रॉन देतो, दोघे मिळून आपण शेअर करून 2 इलेक्ट्रॉन ठेवू आणि आपण काय करू, ऑक्टेट स्थिती म्हणजे काय, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करू, स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर क्लोरीनचं पण पाहूया. क्लोरीन मध्ये किती आहे, 2, 8, 7, 17 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, तर त्यांच्याकडे किती, 2, 8, 7. त्यांना एकच इलेक्ट्रॉनची गरज असते अष्टक पूर्ण करण्यासाठी. तर क्लोरीन काय म्हणेल बाबा दुसऱ्या क्लोरीनच्या आयटमला, की बाबा चला
तुझा पण एक तुझ्याकडे पण एक इलेक्ट्रॉन कमी आहे, माझ्याकडे पण एक इलेक्ट्रॉन, आपण काय करू, बॉन्डिंग करू आणि शेअर करून जाऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने क्लोरीन अशा पद्धतीने काय करू, क्लोरीन कोव्हॅलंट बॉन्डचा एक्झाम्पल दाखवतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय होतं आपण पाहिलेलं आहे. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये 3 प्रकारचे अजून बॉन्ड आहेत, ते म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, आता सिंगल बॉन्ड मध्ये काय होतं, एकच इलेक्ट्रॉनची जोडीची हे केली जाते. ठीक आहे, भागीदारी केली जाते. कोव्हॅलंट म्हणजे काय, भागीदारी. तर एका इलेक्ट्रॉनच्या जोडीची भागीदारी होती, त्याला काय आपण म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड. एक्झाम्पल काय, हायड्रोजन. ठीक आहे, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन शेअर केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड मध्ये काय, 2 इलेक्ट्रॉनच्या जोडीची भागीदारी केली जाते. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉनची जोडी. आता इथे काय आलं, कार्बन डायऑक्साइड. कार्बन मध्ये काय आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, 2 आणि 4. ठीक आहे, शेवटच्या याच्यामध्ये त्याला काय पाहिजे, 4 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर काय हे इकडचे ऑक्सिजनचे किती आहे, 2 आणि 8. तर ऑक्सिजन मध्ये 2 आणि 6, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ते काय म्हणतात बाबा, तुझे 2 इलेक्ट्रॉन, कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला एका ऑक्सिजनच्या याला देईल, म्हणजे त्याचा अष्टक पूर्ण होईल. आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर आपण पेअर करू. म्हणजे काय, 2 ऑक्सिजनचे ॲटम होतात आणि कार्बनचे एकच ॲटम असतो. कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन बरोबर, कार्बनचे दुसरे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजनच्या याच्या बरोबर होतात आणि काय होतं, CO2. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे बॉन्डिंग असतात त्याला काय म्हणतात, डबल बॉन्डिंग, दुहेरी बंध. त्याच्यानंतर तिसरा बॉन्ड येतो ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे, 3 इलेक्ट्रॉनच्या याची केली जाते, जोडीची भागीदारी केली जाते, त्याला काय म्हणतात, तिहेरी बंध. एक्झाम्पल म्हणून आपण काय पाहू, नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजनचा अणू. ठीक आहे, नायट्रोजन मध्ये 3 इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली जाते. ठीक आहे, आता ह्या पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्डने तयार होणारी कशा असतात, जे कंपाऊंड असतात ते कशा पद्धतीचे असतात, वायू किंवा द्रवरूपी. एकतर गॅसियस फॉर्म मध्ये असतात किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतात. द्रव म्हणजे लिक्विड. ठीक आहे, आणि याचं हे जे स्थिती असते हे कशा पद्धतीने मृदू स्वरूपाचे असतात. आता गॅस म्हटलं मृदू येणार आहे आणि लिक्विड म्हटलं पण मृदू येणार आहे, परंतु याला अपवाद काय आहे, हिरा. ठीक आहे, हिरा हा कोव्हॅलंट बॉन्डचाच एक्झाम्पल आहे, परंतु काय असणार आहे, हे अपवाद असणार आहे. आता यांच्यामध्ये काय होणार आहे, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असणार आहे कसा, कमी असणार आहे. ठीक आहे, आणि याची घनता सुद्धा कशी असणार आहे, कमी असणार आहे. आणि हा कसा असणार आहे, अस्थिर म्हणजे व्होलेटाईल. तिकडे काय पाहिलं असतं, आयनिक बॉन्ड मध्ये ते स्थिर पद्धतीचे असतात. ठीक आहे, यांच्या या अभिक्रिया खूप जलद होतात. ठीक आहे, आणि हे विद्युत धारेचं काही वहन करत नाहीत. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे वॅन्डरवॉल्स फोर्स. ठीक आहे, वॅन्डरवॉल बल. ठीक आहे, आता वॅन्डरवॉल बल म्हणजे काय होतं, जे ऍटम आहेत. ठीक आहे, ठीक आहे, सर्व जे काय आपले प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय होतं, जे काही मॉलिक्युल आहेत त्याच्यामध्ये कसं असतं, आकर्षण, अट्रॅक्शन अँड रिपल्शन फोर्स असतो. ठीक आहे, त्यांच्यात आकर्षण आणि प्रतिआकर्षण अशा पद्धतीचं जे एकत्रित बल असतं त्याला काय आपण म्हणतो, वॅन्डरवॉल फोर्स. 2 मॉलिक्युल मध्ये आकर्षण आणि प्रतिकर्षण पद्धतीचं बल असतं त्याला आपण काय म्हणतो, वॅन्डरवॉल फोर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, आयसोटोप, समस्थानके. ठीक आहे, समस्थानके. आता आपण पाहिलं की बाबा जो काय आपलं ॲटम आहे म्हणजे अणू आहे त्याच्यामध्ये काय न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन असणार आहे आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतात. तर आयसोटोप्स, आयसोटोप्स म्हणजे कसं की बाबा एकच मूलद्रव्य आहे त्याची काय असणार आहे, वेगवेगळी रूपं असणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल एकच मूलद्रव्य आणि त्याची वेगवेगळी रूपं म्हणजे काय. आता मूलद्रव्य एक म्हटल्यानंतर त्याचं काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर हा त्याचा बेसिक गुणधर्म येतो. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर म्हटल्यानंतर काय, त्याच्यात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असणार आहे. परंतु आता एकच मूलद्रव्य आहे म्हणजे काय, त्याचा ॲटॉमिक नंबर एकच असणार आहे, परंतु काय असणार आहे, त्याचा अणुवस्तुमानांक वेगळा असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, आता वेगळाच असणार आहे म्हणजे काय, त्याच्यामधले असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, ठीक आहे, तसंच आपण पाहायला गेलं तर याचं सर्वात बेस्ट उदाहरण आहे
कार्बन, ठीक आहे. कार्बनची 3 समस्थानके आहेत, त्याला काय आपण म्हणतो समस्थानके, आयसोटोप्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आयसोटोप्स म्हणजे काय, ऍटॉमिक नंबर तोच राहतो पण त्याचे काय ऍटॉमिक मास नंबर बदलतात. म्हणजेच काय, लक्षात ठेवा, कार्बन मध्ये काय, कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6 पण पहिला आहे त्याच्यामध्ये काय C6H12, ठीक आहे. 12 त्याच्यामध्ये असणार आहे ऍटॉमिक मास नंबर. त्याच्यामध्ये काय, आता बहुतांश जे आपल्या वस्तू असतात त्या कशाच्या बनल्या असतात, कार्बनच्या. कार्बनच्या कोणत्या, C612, ठीक आहे. अशा पद्धतीने त्याच्यानंतर असणार आहे C614 आणि C613, तिथे, ठीक आहे. कार्बन डेटिंग जे आपण असं म्हणतो की कार्बन डेटिंग जुन्या वस्तूंचं किती कालावधी किती आहे, ठीक आहे, किंवा त्यांचं कार्बन डेटिंग आपण करतो. तर कार्बन डेटिंग साठी आपण कोणता कार्बन वापरतो, C614, ठीक आहे. तर असे हे 3 कार्बनचे समस्थानक आहेत. त्यांचं काय ऍटॉमिक नंबर सेम आहे पण मास नंबर किती आहे, एकाचा 12 आहे, एकाचा 13 आहे, एकाचा 14 आहे, ठीक आहे. तसंच हायड्रोजनच्या बाबतीत म्हटलं जातं, हायड्रोजनचे सुद्धा 3 आयसोटोप्स आहेत, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, ठीक आहे. हायड्रोजन 1 2 3 असं त्याचं हे आहे ऍटॉमिक मास नंबर, ठीक आहे. युरेनियम सुद्धा इथे एक एक्झाम्पल म्हणून घेता येईल की युरेनियमचे सुद्धा समस्थानके आहेत. युरेनियम ला 6 समस्थानके आहेत. किती, 6 आयसोटोप्स. म्हणजे युरेनियमचा जो नंबर आहे तो किती आहे, बेसिकली युरेनियम 232, त्याच्यानंतर 233, 234, 235, 236 आणि 238 अशा पद्धतीचे युरेनियमचे काय आहेत, ऍटॉमिक मास नंबर असणार आहेत, ठीक आहे. निसर्गामध्ये सर्वात जास्त कोणता सापडतो, 238, ठीक आहे. युरेनियम 238 हा 99% आहे निसर्गामध्ये, ठीक आहे. आणि जो आपण याच्यासाठी वापरतो न्यूक्लिअर एनर्जी साठी जे युरेनियम वापरलं जातं ते कोणतं असतं, U235. हा जो अणुवस्तुमानांक असणारा जो युरेनियम आहे त्याला आपण काय म्हणतो, याच्यासाठी वापर करतो केंद्रीय विखंडन, ठीक आहे, केंद्रीय फ्युजन, ठीक आहे, विखंडन, सॉरी केंद्रीय फिशन, ठीक आहे. त्याच्यानंतर कोबाल्ट, कोबाल्टचा सुद्धा वापर आहे. त्याचा वापर आपण कशामध्ये करतो, कॅन्सरच्या उपचारात करतो. त्याच्यानंतर आयोडीन, आयोडीनला सुद्धा 131, ठीक आहे, I31 याचा काय वापर आपण कशामध्ये, गॉइटर या आजारावर केला जातो आयोडीनचा, ठीक आहे. हायड्रोजनची समस्थानके बघा, हायड्रोजनचा आहे प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, ठीक आहे. अणुबॉम्ब कशापासून बनवतात, हायड्रोजनच्या ट्रिटियम पासून बनवतात, लक्षात ठेवा. आता हे पहा, इथे तुम्हाला दिसत असेल हायड्रोजनचा काय एकच अणू, त्याला काय बोलतो, प्रोटियम, ठीक आहे. हायड्रोजनचे बाबा न्यूक्लियस मध्ये प्रोटियम आणि न्यूट्रॉन, ठीक आहे, यांची संख्या बदलली, इलेक्ट्रॉन एकच आहे. त्याच्यानंतर प्रोटॉन एकच आहे, तिन्ही याच्यामध्ये बघा प्रोटॉन एक आहे, न्यूट्रॉनची संख्या बदलली, पहिल्या याच्यात न्यूट्रॉन नाहीये, दुसऱ्या याच्यामध्ये न्यूट्रॉनची एक झाला, त्याच्यानंतर इथे 3 झाले, ठीक आहे. अशा पद्धतीने ऍटॉमिक मास बदललं, हायड्रोजन 1 प्रोटियम, हायड्रोजन 2 ड्यूटेरियम, हायड्रोजन 3 ट्रिटियम, ठीक आहे. त्याच्यानंतर आयसोटॉप्स पाहिलं, तर त्याच्यानंतर दुसरा घटक एक असतो आयसोबार्स, ठीक आहे. आयसोबार्स, आता आयसोबार म्हणजे काय, समभार मूलद्रव्ये, ठीक आहे. आता ज्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान सारखे आहे, ठीक आहे. पहिलं काय पाहिलं की बाबा त्यांच्यामध्ये काय असतो, अणुअंक सारखा असतो, ठीक आहे. आयसोटॉप्स मध्ये एकच मूलद्रव्य पण काय त्याचे वेगवेगळे अणुवस्तुमानांक आहेत. पण आता काय, इथे मूलद्रव्य वेगळे असू शकतात पण काय वेगवेगळे अणुवस्तुमान जो आहे ते सारखं असणार आहे. अणुअंकही वेगळे वेगळे असतात. म्हणजे काय, आयसोबार मध्ये काय असणार आहे, वेगवेगळे मूलद्रव्य असणार आहेत परंतु त्यांचं काय अणुवस्तुमानांक सारखं असणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, दोन मूलद्रव्य त्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म पण कसे असणार आहे, वेगळे असणार आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सारखेच असतात, ठीक आहे. याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी भरणार, म्हणजे एकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन यांची संख्या किती भरली, 20 भरली, तर दुसरं एक मूलद्रव्य समजा ऑक्सिजन मध्ये 20 भरली, तर कॅल्शियम मध्ये काय असेल तर बाबा ती पण त्यांची अणुवस्तुमानांची संख्या काय असणार आहे, सारखी असणार आहे, त्यांचा समभार, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पोटॅशियम 40, कॅल्शियम 40 आणि आर्गॉन 40, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा एक घटक येतो तो म्हणजे आयसोटोन. आता आयसोटोन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ज्या मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी, फक्त न्यूट्रॉन, आयसोटोन हा फक्त न्यूट्रॉनशी संदर्भात आहे. न्यूट्रॉनची संख्या ज्याच्यामध्ये सारखी असेल त्याला काय आपण म्हणतो, आयसोटोन, ठीक आहे. याच्यामध्ये सोडियम 23 आणि मॅग्नेशियम 24 याच्यामध्ये काय आहे,
न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे, लक्षात ठेवा. प्रोटॉनची संख्या वेगळी आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे मॉलिक्यूल. रेणू म्हणजे काय, आता आपण अणू पाहिला. ठीक आहे. ऍटम म्हणजे अणू आणि रेणू. ठीक आहे. रेणू हा मॉलिक्यूल असतो. ठीक आहे. रेणू म्हणजे काय, मॉलिक्यूल. दोन किंवा त्यापेक्षा जास्त अणू जेव्हा एकत्र येऊन जो घटक बनतो त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल. ठीक आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त अणू एकत्र यावे लागतात, ऍटम्स. ठीक आहे. तेव्हा काय होतं, रेणू तयार होतो. आता ऑक्सिजनचा रेणू. ठीक आहे. ऑक्सिजनचा रेणू कशापासून बनतो, दोन ऑक्सिजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा ऑक्सिजनचा रेणू बनतो. ठीक आहे. आता नायट्रोजनचा रेणू. नायट्रोजन बघा, नायट्रोजन 2, दोन नायट्रोजन एकत्र आल्यानंतर नायट्रोजन बनतो. पण अमोनिया गॅस आहे. ठीक आहे. अमोनिया गॅसचा रेणू कशापासून बनतो, नायट्रोजन आणि हायड्रोजनचे 3 ऍटम. ठीक आहे. म्हणजे NH3, नायट्रोजन 1, हायड्रोजन 3. अशा पद्धतीने अमोनियाचा एक रेणू बनतो. त्याच्यानंतर ग्लुकोज C6H12O6. ठीक आहे. हे कंपाऊंड जेव्हा एकत्र येते याला काय, संयुग म्हणतात. ठीक आहे. आपण पाहिलं संयुग म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ते घडतात. ठीक आहे. तर याला C6H12O6 म्हणजेच काय, ग्लुकोज. ग्लुकोजचा एक रेणू येण्यासाठी काय 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 घटक एकत्र यावे लागतात बघा. 6 कार्बन, 12 हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे 6 ऍटम. ठीक आहे. तेव्हा काय बनतो, ग्लुकोजचा एक रेणू बनतो. त्याच्यानंतर आता हे मॉलिक्युल झालं. त्या मॉलिक्युलरचं काय काढतो आपण, मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट म्हणजे काय, आता हा रेणू आहे. त्या रेणूमध्ये जे काही घटक आहेत, ठीक आहे, जे काही इलेमेंट्स आहेत त्यांच्या सर्वांचं काय केलं असतो, अणू जे काय आहे, ऍटम्स आहेत, त्यांचं काय केलं जातं, वस्तुमान, आणि त्याची काय बेरीज केली जाते. ठीक आहे. त्या एकत्र, आता ग्लुकोजचा एक रेणू आहे. ठीक आहे. समजा आपण ऑक्सिजन घेऊया. ऑक्सिजन मध्ये किती, ऑक्सिजनच्या रेणूमध्ये किती ऑक्सिजन आहेत, 2 ऑक्सिजन आहे. एका ऑक्सिजनचा मास असेल 12. ठीक आहे. 12 असेल तर दुसऱ्याचं पण किती असणार आहे, 12. तर 12 12 आपण काय करतो, 24. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हे काय आलं, त्याचा मॉलिक्युलर वेट झाला. आता ग्लुकोजचा समजा रेणू घेतला. ग्लुकोजच्या रेणूमध्ये काय आहे, 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. आता याला आपल्याला काय माहिती असावं लागतं, त्याचं अणुवस्तुमान. ठीक आहे. ऍटॉमिक मास नंबर आपल्याला माहित असेल तर आपल्याला काय येतं, मॉलिक्युलर वेट काढायला येतं. ठीक आहे. हा क्वेश्चन डायरेक्ट येतो कधी कधी, खाली गेलेल्या याचा मॉलिक्युलर वेट काढा. समजा ग्लुकोजचा आयटम दिला, मॉलिक्युल दिला, आणि त्याला तुम्हाला सांगितलं जाईल ग्लुकोजचं खालीलपैकी मॉलिक्युलर वेट किती, आणि तुम्हाला ऑप्शन दिलं सांगतो आता ABCD. तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचं. पण ते काढणार कसं, तर लक्षात ठेवा, कार्बन आहे, कार्बन किती आहे, 6 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कार्बनचं वस्तुमान किती आहे, 12. ठीक आहे. म्हणजे आता 12 गुणिले 6 कार्बन झाले, एका कार्बनला 12. ठीक आहे. ऍटॉमिक मास नंबर त्याचा. त्याच्यानंतर असे 6 घेतले म्हणजे 12 गुणिले 6 झाले किती, 72. ठीक आहे. 72 हे काय आले, कार्बन झाले. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे, हायड्रोजन 12 घेतलेले आहेत. आता एका हायड्रोजनचं वस्तुमान किती आहे, 1. ठीक आहे. म्हणजे 12 गुणिले 1 इज इक्वल टू किती, 12. आता हायड्रोजन किती झाले, 12. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे, 6. तर एका ऑक्सिजनच्या ऍटमचा अणुवस्तुमान किती आहे, तर बाबा 16. ठीक आहे. तर 16 झाले. आता इथे किती घेतलेले आहेत, टोटल आपण 6 ऑक्सिजनचे ऍटम घेतलेले आहेत. म्हणजेच किती, 1696. आणि ह्या सर्वांची काय बेरीज, कार्बनचं अणुवस्तुमान, त्याच्यात हायड्रोजनचं अणुवस्तुमान आणि ऑक्सिजनचं पण अणुवस्तुमान, हे सर्वांचं काय केलं जाते, बेरीज. याला काय म्हणतो आपण, मॉलिक्युलर वेट, म्हणजेच काय, रेणू भार. तर तो किती येतो, 180. ठीक आहे. हा आपण कशाचा पाहिला, ग्लुकोजचा पाहिला. असाच आपण कसा ऑक्सिजनचाही काढू शकतो, नायट्रोजनचाही काढू शकतो आणि अमोनियाचाही काढू शकतो, आणि दुसऱ्याही कोणत्याही पदार्थाचा आपण काढू शकतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं मग पहा, आता याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज पण विचारू शकता की बाबा ग्लुकोजच्या याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे. ठीक आहे. किंवा दुसरा एखादा घेतला तर त्याच्यामध्ये बाबा हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे, ग्लुकोजमध्ये ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला टक्केवारी विचारली जाऊ शकते. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये कार्बनचं C6H12O6 मध्ये कार्बन किती आहे हे काढायचं म्हटलं तर किती, कार्बनचे प्रमाण 180 ला किती आहेत, 72 कार्बनचे अणुवस्तुमान आहे. टोटल किती झालं, 180. टोटल 180, 180 पैकी 72 म्हणजे किती झाले, 40%. 728. ठीक आहे. त्याच्यानंतर हायड्रोजनचं प्रमाण बघा,
हायड्रोजनचं प्रमाण किती आहे 180 ला 12 म्हणजेच किती झाले 6% आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण 180 ला 96 आहे, जवळपास निम्म आहे म्हणजे काय 53%. अशा पद्धतीने टक्केवारी काढता येते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बाबा इथेनॉल झालं पाण्यामध्ये, हे सर्वांचे हे जे कोणते रेणू दिले जातील त्यांचा आपण काय काढू शकतो रेणूभार काढू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला इथे संपलेला आहे. ठीक आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड इट्स, त्याचे स्ट्रक्चर आणि त्याचे जे काही हे आहेत गुणधर्म वगैरे, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर व्हॅलेन्सी म्हणजे काय, त्याच्यानंतर मॉलिक्यूल म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचा रेणूभार कसा काढायचा हे आपण ह्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा चॅप्टर आता सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे बाबा आवर्त सारणी, पिरियोडिक टेबल, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. तर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपण आता अभ्यास करणार आहोत की कशा पद्धतीने जे हे मूलद्रव्य आहे त्यांची मांडणी कशा कशा पद्धतीने केलेली आहे. ठीक आहे. आणि ती मूलद्रव्यांची मांडणी करताना कोणकोणत्या गुणधर्मांचा विचार केलेला आहे. ठीक आहे. कशा पद्धतीने त्याचे भौतिक रासायनिक गुणधर्मांचा विचार करून आवर्त सारणी आहे. पिरियोडिक टेबल म्हणजेच काय आवर्त सारणी, किती मूलद्रव्य आहेत, कशा पद्धतीने त्यांची मांडणी केलेली आहे हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. चॅप्टर काय होत नाही आपला बोर्ड खूपच प्रॉब्लेम देतोय. तर ठीक आहे. तुम्हाला ऍटम, त्याचं स्ट्रक्चर, ह्या गोष्टी माहित पाहिजेत. ही खूप बेसिक गोष्टी आहे. त्याच्यानंतर पिरियोडिक क्लासिफिकेशन, आता ऍटमचा अभ्यास करताना जे काही मूलद्रव्य आहेत थोडंफार याचं तुम्हाला जे महत्वाचे मूलद्रव्य आहेत, कार्बन झालं, हायड्रोजन झालं, सोडियम, क्लोराईड, ऑक्सिजन, त्याच्यानंतर बाबा बेसिक जे आहेत त्यांचं काय तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा पुस्तकातून अभ्यास करता कोणकोणते क्वेश्चन आलेले आहेत, कोणकोणते आयटम जास्त, कार्बनचं माहित पाहिजे तुम्हाला, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर नायट्रोजन, सोडियम, क्लोराईड हे बेसिक घटक आहेत. मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे घटकांवर तुम्हाला मूल्यभार काढायला, रेणूभार काढायला प्रश्न येऊ शकतात. त्यांचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पिरियोडिक क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर मेटल म्हणजे काय, नॉन मेटल म्हणजे काय, कशा पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आता आपण आवर्त सारणी, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. खूप उशीर होतोय याच्यामध्ये. ठीक आहे. तर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ आपण हे पाहणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम तीन शास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्या पहिला जो शास्त्रज्ञ आहे, ठीक आहे, तर काय होतं, जे एलिमेंट्स आहेत, जे मूलद्रव्य आहेत, ती एकदमच सापडली असं नाही. सुरुवातीला काही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, त्यांच्या वेळेस काही मूलद्रव्य सापडलेली होती. त्याच्यानंतर त्याचा आधार घेऊन दुसऱ्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जसे जसे मूलद्रव्य शोधांत सापडत गेली तसं तसं काय आलं, त्याचं वर्गीकरण कसं करायचं, त्यांना कोणत्या गुणधर्मानुसार स्थान द्यायचं. ठीक आहे. असा त्याचा भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करताना त्यांची मांडणी कशा पद्धतीने करायची ही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या परीने जो काही प्रयत्न केला ते आपण कशामध्ये पाहणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे. आणि ते क्लासिफिकेशन करताना त्यांनी त्याची मांडणी कशा पद्धतीने केली हे आपण इथे पाहणार आहोत. तर ठीक आहे. पहिला काय होता, पहिला एक सुरुवातीला काय होतं, 1815 मध्ये एक प्रोटस नावाचा एक शास्त्रज्ञ होता. ठीक आहे. त्या शास्त्रज्ञाने काय म्हटलं होतं, हायड्रोजन हा एकच मूलद्रव्य आहे आणि इतर सर्व अणू हे हायड्रोजन पासूनच मिळतात असं त्या शास्त्रज्ञाने म्हटलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा एक त्याच्यानंतर काय आलं, टोबेरायनर नावाचे एक शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. त्यांनी काय, जॉन टोबेरायनर, ठीक आहे, तर यांनी मूलद्रव्यांचा अभ्यास करताना काही सुरुवातीला हे केलं,
मांडणी केली मूलद्रव्यांची. सर्वात पहिला प्रयत्न त्यांनी केलेला आहे जॉन डोबेरायनर यांनी. ठीक आहे. डोबेरायनर यांनी जो काही प्रयत्न केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी अशा होत्या सुरुवातीला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मेंडेलिव्ह, ठीक आहे, सॉरी, त्याच्यानंतर न्यूलँड ह्या शास्त्रज्ञाने, ठीक आहे, न्यूलँड या शास्त्रज्ञाने त्यावेळेसच्या उपलब्ध असणाऱ्या मूलद्रव्यांच्या, ठीक आहे, त्यावेळेस ज्या ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला होता त्यांचा अभ्यास करून एक पद्धत बनवली. ठीक आहे. त्यानुसार त्यांनी त्या एलिमेंट्सचं वर्गवारी केली होती आणि त्याच्यानंतर त्या सर्वांचा अभ्यास करून मेंडेलिव्ह नावाचा जो तिसरा शास्त्रज्ञ होता याने आधुनिक आवर्त सारणी अस्तित्वात मांडली. ठीक आहे. आणि त्या सर्वांच्या याच्यावर आधारित अशी मॉडर्न एक आहे, मॉडर्न पद्धत, त्याला काय म्हणतो, मॉडर्न आवर्त सारणी, मॉडर्न पिरियडिक टेबल, अशा पद्धतीने आधुनिक आवर्त सारणी अस्तित्वात आली. ठीक आहे. आता ह्या प्रत्येकाच्या मांडणीमध्ये काही गुणदोष आढळले आणि त्याच्यानुसार त्यांनी पुढच्या येणाऱ्या घटकामध्ये त्याची काय केली होती, अभ्यास करून नवीन नवीन घटकांची माहिती केली होती. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला काय होतं, डोबेरायनर नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे, डोबेरायनर, ठीक आहे, यांनी अभ्यास करताना काय होतं, 1829च्या दरम्यान त्यांना अभ्यास करताना मूलद्रव्यांचे काय आढळले होते, काही गट आढळले होते. ठीक आहे. त्या गटांची त्यांनी मांडणी केली होती. त्या गटांना त्यांनी काय नाव दिलं होतं, त्रिके, ट्रायड्स. ठीक आहे. तर याच्यामधलं कशा पद्धतीने ह्या ट्रायड्स मध्ये मांडणी केली होती, तर हे जे काही त्रिकामधला एक त्यांनी अभ्यास करताना एक त्यांना असं आढळलं की जी ही काही त्रिका आहे, ठीक आहे, हे ट्रायड मध्ये जे काही त्यांनी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, हे मूलद्रव्याचं जे वस्तुमान आहे, मधल्या मूलद्रव्याचं जे वस्तुमान आहे ते कशाच्या संदर्भात आहे, जो वरचे आणि त्याच्या लगतचे बाजूचे जे दोन मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणुवस्तुमानांच्या काय म्हणतात त्याला, सरासरी. ठीक आहे. ऍव्हरेज एवढा आहे. ठीक आहे. सरासरी एवढा आहे असं यांच्या लक्षात आलं. ठीक आहे. आणि त्यांनी काही मूलद्रव्यांची मांडणी केली, त्याला काय आपण म्हणतो, न्यूलँड, सॉरी, डोबेरायनर्स ट्रायड्स. ठीक आहे. डोबेरायनरचे त्रिके अशा पद्धतीने आपण त्यांना नाव देण्यात आली. ठीक आहे. तर यांनी किती ट्रायड सापडले होते, टोटल 5 ट्रायड, म्हणजे काय, ट्रायड 1, ट्रायड 2, ट्रायड 3, ट्रायड 4, ट्रायड 5, अशी त्यांनी जवळपास 15 मूलद्रव्यांची मांडणी केली होती. त्याच्यामध्ये काय आलं, ट्रायड 1 मध्ये असणारे जे पहिले घटक आहेत, ठीक आहे, तर ते पहिला आणि जो शेवटचा मूलद्रव्य आहे त्यांचे जे काय अणुवस्तुमान आहे त्या दोघांची जर सरासरी काढली तर काय, जो मधला मूलद्रव्य आहे याची काय येत होती, हे येत होती अणुवस्तुमान. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी जी काही मांडणी केली होती. ठीक आहे. ठीक आहे. आता जेवढी काही मूलद्रव्ये त्यांना शोधली गेली होती त्यांच्या काळात, डोबेरायनरच्या काळात जेवढी मूलद्रव्ये शोधली गेली होती त्याच्यापैकी काहीच मूलद्रव्यांना हा नियम लागू पडत होता, बाकीच्या नियमांना हा काही मूलद्रव्य जो हा काही मूलद्रव्यांना हा नियम जो याचा होता डोबेरायनरचा, तो काही लागू पडत नव्हता. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे आपले डोबेरायनर शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी काय केलं होतं, अशा पद्धतीने ट्रायड्सची निर्मिती केली होती. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने यांनी हे केलं होतं. त्यांनी काय केलं होतं, अशा पद्धतीने ट्रायड्स मांडले होते. तिथे समजा दिलेल्या त्रिकातील पहिलं त्रिक घेऊया. आता हे ट्रायड 1 आहे, त्याच्यामध्ये काय लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम आहे. ठीक आहे, पोटॅशियम के ने दर्शवला जातो. त्याच्यानंतर काय कॅल्शियम, स्त्रिलियम, बेरिलियम अशा पद्धतीने संज्ञा दिल्या जातात कशाला, मूलद्रव्यांना. इथे इथे काय Li म्हणजे काय लिथियम, Na म्हणजे सोडियम आणि के म्हणजे पोटॅशियम. तर त्यांनी काय सांगितलं की बाबा त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचं जे, आता हे त्रिका आहे याच्यामधलं काय, हे मधलं मूलद्रव्य काय सोडियम, याचं अणुवस्तुमान केवढं असणार आहे, ह्या दोन बाजूच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी एवढं असणार आहे. ठीक आहे, आता लिथियमचं काय घेतलं 6.9, सोडियमचं 23 आहे आणि पोटॅशियमचं 39. ठीक आहे, तर सोडियमचं किती येणार आहे, लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी एवढं, बरोबर. तर 6.9 आणि 39 डिवाइड बाय 2. ठीक आहे, 46/2 इज इक्वल टू 23. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सोडियमचं किती आहे अणुवस्तुमान, 23 आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी एक मांडणी केली होती. ठीक आहे, परंतु काय होतं, ही जी मांडणी होती ही सर्वच यांना काय लागू पडत नव्हती, ही ठराविक यांनाच लागू पडत होती. आणि विशेष म्हणजे काय, येथे काय केलं होतं, यांनी मांडणी करताना कशाचा विचार केला होता, ॲटमच्या अणुवस्तुमानाचा विचार केला होता. कारण की त्यांनी असं गृहीत धरलं होतं का जे काही पदार्थाचे गुणधर्म आहेत, रासायनिक किंवा भौतिक असतील, ते कशाचं आवर्ती फल असणार आहे, त्याच्या अणुवस्तुमानाचा आवर्ती फल असणार आहे. ठीक आहे, त्या अणुवस्तुमानामुळे त्यांचे जे काही फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज, ठीक आहे, त्या हे करतात. आणि डोबेर यांनी काय अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली होती. ठीक आहे, चढत्या क्रमाने, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणते शास्त्रज्ञ आले, न्यूलॉन्स या शास्त्रज्ञांनी काय केलं, आता हे पहा, हे आहे आपले डोबेरायनर्स ट्रायड. ठीक आहे, यांनी एलिमेंटचं ग्रुपिंग कसं केलं, 3च्या बेसिसवर गेलं होतं. ठीक आहे, त्यांना असं आढळलं की बाबा जो काही मधला मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमानांक कसा आहे, दोन बाजूच्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढा. ठीक आहे, तर इथे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ठीक आहे, 23.2 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आले आपले, अरे ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूलॉन्स आले होते. ठीक आहे, आता 1864 ते 1800 मध्ये त्यांनी केमिस्ट्री मध्ये काम केलं होतं. ठीक आहे, हे इंग्लंडला लंडन मध्ये जन्मलेले आहेत शास्त्रज्ञ, यांचं नाव आहे न्यूलँड्स. ठीक आहे, हे ब्रिटिश होते. ठीक आहे, आता डोबेरायनर जे आहे त्यांना काय सर्व मूलद्रव्यांचं मांडणी त्यांनी जो विचार केला होता किंवा त्यांनी जे प्रिन्सिपल गृहीत धरून जो काही मांडणी केली होती, तशा पद्धतीने काय संपूर्ण मूलद्रव्यांची त्यांना काही मांडणी करता आली नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न केला न्यूलँड्सांनी. ठीक आहे, न्यूलँड्सांनी काय केलं होतं की त्यांच्या वेळेस न्यूलँड्स हे जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस किती 56 मूलद्रव्यांचा शोध लावला होता की बाबा 56 एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, असा शोध लागला होता. ठीक आहे, तर 56 यांचा शोध लावताना त्यांची मांडणी करताना काय केलं होतं, यांनी सुद्धा काय केलं, अणुवस्तुमान जे आहे त्याच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली होती. ठीक आहे, चढता क्रम कशाचा, अणुवस्तुमानाचा. पण त्यांना काय लक्षात आलं की प्रत्येक जे 8वं मूलद्रव्य आहे, ठीक आहे, प्रत्येक येणारा 8वं मूलद्रव्य हे कशा पद्धतीने गुणधर्म दर्शवतं की पहिलं जे मूलद्रव्य आपण मांडलेलं आहे, समजा पहिलं मूलद्रव्य, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं आणि 8वं मूलद्रव्य कशाच्या स्वरूपात, 8वे जो मूलद्रव्य आहे त्याचे गुणधर्म कशा पद्धतीने दाखवते, जो पहिला मूलद्रव्य आपण ठेवलेला आहे त्याचे जे काही रासायनिक किंवा भौतिक गुणधर्म असतील तशा पद्धतीचाच हा 8वा दाखवतोय. 8वा मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्यासारखीच हे करतोय, त्याचे गुणधर्म आहेत. मग त्यांनी काय केलं की तो 8वा मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडला. तसाच मग दुसरा मूलद्रव्य आला, तो पण काय करता, तो 2 नंबरच्या मूलद्रव्यासारखा आला आणि तशा त्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली. ठीक आहे, आणि याला काय त्यांनी संगीताचे अष्टक, ठीक आहे, सा रे ग म प ध नी अशा पद्धतीने त्यांनी संगीताच्या अष्टकाची त्याला उपमा दिली होती. ठीक आहे, मग त्याला काय बोलतात, न्यूलॉन्स ऑक्टेन्स. ठीक आहे, न्यूलॉन्स ऍक्टिव्ह असं त्याला हे दिलं होतं, नाव दिलं होतं. ठीक आहे, आता न्यूलँड्सांनी काय केलं होतं, हायड्रोजन पासून थोरियम, ठीक आहे, त्यावेळेसचे जे 56 मूलद्रव्य होते तेव्हा हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत सर्व मूलद्रव्य आहेत त्यांची कशी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडली गेली होती. ठीक आहे, आणि त्यांनी जवळपास 56च्या 56 मूलद्रव्यांचं हे केलं होतं. ठीक आहे, मांडणी करण्यात ते यशस्वी झाले होते. ठीक आहे,
आता याच्यामध्ये एक चूक काय झाली होती, काही काही यांचे विभिन्न गुणधर्म असते तरी त्यांना काय एकाच याच्यामध्ये स्थान देण्यात आलं होतं. ठीक आहे, त्यांना काही वेगवेगळी जागा दिली नव्हती. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आलं, आता ही पण काय दोषपूर्ण मांडणी होती. ठीक आहे, ही काय संपूर्ण परिपक्व अशी मांडणी नव्हती. याच्यामध्ये काय होतं, सर्वच गुणधर्म काय सारखे येत नव्हते. बरेचसे गुणधर्म बरेचसे याच्यामध्ये अपवादात्मक गुणधर्मांचे सुद्धा जे काही मूलद्रव्य आहे त्यांची एकाच ठिकाणी त्यांनी एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच याच्यामध्ये मांडणी केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आलं, त्याच्यानंतर बाबा मेंडेलिव्ज हे शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी काय केलं, यांनी जी खरी आवर्त सारणी आहे, खऱ्या पेरियोडिक टेबलचा पाया कोणी घातला, मेंडेलिव्जने. ठीक आहे, आता मेंडेलिव्जने काय केलं, 63 मूलद्रव्य त्यांच्या काळात अस्तित्वात होती. किती, 63. आणि त्यांनी काय केलं, 63 कार्ड घेतले आणि त्याच्या प्रत्येक कार्डवर काय केलं, एक मूलद्रव्य घेतला, समजा हायड्रोजन घेतला असेल, त्याचे काय भौतिक आणि रासायनिक गुणधर्म मांडून ठेवले. अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक कार्डचं मांडून ठेवलं आणि अणुवस्तुमानांच्या, ठीक आहे, ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमाने त्यांनी ते कार्ड सुरुवातीला ठेवायला चालू केली. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं, आता त्यांनी जे आडव्या ओळी आहेत, ठीक आहे, आडवी ओळ, त्याला काय दिलं, यांना नंबर दिले. पहिल्या आडव्या ओळीला पिरियड्स असं म्हणतात, म्हणजेच काय आवर्त. ठीक आहे, पहिला आवर्त. आणि जे उभे ओळी आहेत त्यांना काय म्हटले, ग्रुप, म्हणजेच काय गण. ठीक आहे, आवर्त आणि गण, पिरियड्स आणि ग्रुप. पिरियड्स म्हणजे काय आडवे जे आहेत त्यांना काय त्यांनी पिरियड्स नाव दिलं, आणि ग्रुप म्हणजे उभे जे स्तंभ आहेत, कॉलम्स, त्यांना काय नाव दिलं, गण. ठीक आहे, म्हणजेच काय ग्रुप्स. ठीक आहे, यांनी सुद्धा काय केलं होतं, ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमाने हे केलं होतं, यांची मांडणी केली होती मूलद्रव्यांची. आणि त्यांच्या काय लक्षात आलं की बाबा वेगवेगळ्या गुणधर्माचे त्यांनी कार्ड्स ठेवले, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा काय आलं की नवीन येणारा जो गुणधर्म आहे, ठीक आहे, नवीन येणारा जो मूलद्रव्य आहे त्याचे गुणधर्म काय असणार आहे, पहिल्या याच्या सारखेच असतील तर तो काय घेतला, दुसऱ्या ओळीमध्ये घेतला. दुसरी ओळ म्हणजेच काय दुसऱ्या पिरियडमध्ये पुन्हा अशी मांडणी त्यांनी करायला चालू केली. ठीक आहे, आता त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा ठराविक काळाने काय होतं, मूलद्रव्यांच्या रासायनिक आणि भौतिक काय होतात त्यांचे जे गुणधर्म आहे त्यांची काय होती, पुनरावृत्ती. म्हणजे पुनरावृत्ती झालेले मूलद्रव्य त्यांनी काय केलं, दुसऱ्या ओळीमध्ये मांडायला चालू केली, म्हणजे दुसऱ्या पिरियड मध्ये मांडले. ठीक आहे, पहिले 7 मांडले, समजा 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत मूलद्रव्य मानले. त्याच्यानंतर पुढचा मूलद्रव्य घेताना त्यांच्या असं लक्षात की याचे गुणधर्म कसे आहेत, पहिल्याच्या याच्या सारखेच आहेत. मग त्यांनी काय दुसऱ्या ओळीत घेतले, पहिल्याच्या खाली. त्याच्यानंतर दुसरा घेतला की दुसऱ्या सारखेच आहेत. मग अशा पद्धतीने त्या ओळीत ते मांडत गेले. अशा पद्धतीने त्यांनी जी मूलद्रव्यांची मांडणी केली त्याला आपण काय म्हणतो, आणि त्यांनी काय होतं 63 मूलद्रव्यांची यशस्वीरित्या मांडणी केली होती. ठीक आहे, परंतु काय होतं याच्यामध्ये पण थोडे दोषच होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं, त्यांनी किती आवर्तने मांडली होती, टोटल 7 आवर्तने. 7 आवर्तन म्हणजे काय, हे पहिलं आवर्तन, एक ओळ म्हणजे पहिलं आवर्तन, दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं, अशा पद्धतीने त्यांनी किती केलं, 7 आवर्तन म्हणजे किती, 7 पिरियड्स होते. ठीक आहे, आणि गणांना कसं नाव दिलं होतं, 1 पासून 8 पर्यंत त्यांनी गण क्रमांक दिले होते, म्हणजे किती कॉलम होते, 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, अशा पद्धतीचे गण होते. आणि त्याच्यामध्ये पण त्या गणांमध्ये कशी विभागणी केली होती, एक ए आणि बी. ठीक आहे, म्हणजे 1 ते 8 स्तंभ आहेत, त्याच्यामध्ये पण ए आणि बी अशी विभागणी केली होती. ठीक आहे, आणि यांनी काय केलं होतं, नियम कोणता लागू केला होता की बाबा मूलद्रव्य जे आहे, एलिमेंट्स, ठीक आहे, त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कशामध्ये असणार आहेत, अणुवस्तुमानाचे आवर्तीफल. ठीक आहे, अणुवस्तुमानाचे आवर्तीफल म्हणजे काय बाबा, जसं जसं वेगवेगळं मांडत जाऊ, पण ठराविक काळानंतर त्याचे काय होणार आहे, रिपिटेशन होणार आहे अणुवस्तुमानाच्या नुसार. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही यांचे मेरिट्स पण होते. ठीक आहे, यांनी जी मेंडेलिव्हनी ज्यांनी आवर्त सारणी मांडली याच्यामध्ये काय झालं, काही गुण पण होते आणि दोष पण होते. तर गुण काय होते, ते काही एलिमेंट्स असे होते ज्यांना त्यावेळेस ते उपलब्ध नव्हते, पण त्यांनी एक भाकीत मांडलं होतं की अशा पद्धतीचे मूलद्रव्य भविष्यात सापडले पण जाऊ शकतात. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलं होतं, रिक्त जागा ठेवली होती आणि त्यांना वेगवेगळी नावं दिली होती. आणि पुढच्या येणाऱ्या काळात तशा पद्धतीचे मूलद्रव्य सापडले सुद्धा. ठीक आहे, तर त्यांना मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तसं स्थान देण्यात आलं होतं. ठीक आहे, काल सर हे मला वाटलं याच्यामध्ये तुम्ही म्हटलं हात नका लावू, मी तेव्हापासून हातच नाही लावत. हां हां, अच्छा, ओके, ठीक आहे,
ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी जे भाकीत केलं होतं ते भाकीत केलेली जी मूलद्रव्य भविष्यात सापडल्यानंतर, ठीक आहे, त्यांना वेगवेगळी नावं दिली. तर त्यांनी 3 मूलद्रव्यांचं भाकीत केलं होतं. त्याच्यानंतर कोणते पहिल्या मूलद्रव्याला त्यांनी नाव दिलं होतं इका बोरॉन, ठीक आहे, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. तर हे 3 मूलद्रव्य त्यांनी भाकीत केलेली मूलद्रव्य ही भविष्यात केली, शोध लागला ह्या मूलद्रव्यांचा आणि ते तिथे मांडले जाते. इका बोरॉन काय आहे? इका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम नावाचं जे इलेमेंट आहे ते म्हणजे इका बोरॉन म्हणून त्यांनी राखून ठेवलं होतं. त्याच्यानंतर गॅलियम, गॅलियम हा जो धातू आहे तो इका ॲल्युमिनियम म्हणून त्यांनी ठेवला होता, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर्मेनियम, जर्मेनियम हा इका सिलिकॉन या नावाने त्यांनी राखून ठेवला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही दोषही होते बाबा, की हायड्रोजन हा अल्कली धातू होता तरी त्याचा काही हॅलोजनशी संबंध दाखवला होता, ठीक आहे. अशा पद्धतीचे काही दोषही होते. आता विविध आयसोटोप्स आहेत, समस्थानक, ठीक आहे. आता आयसोटोप्स यांचाही त्यांनी अणुवस्तुमानाने असलेली समस्थानक यांचा सुद्धा त्यांनी स्वतंत्र स्थान देणे आवश्यक होतं, पण त्यांनी काही दिलेलं नव्हतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे त्याच्यातले दोष झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर काही काही मूलद्रव्यांना एकाच उपगणात ठेवलं होतं. गण म्हणजे काय हे होते ग्रुप मध्ये 1 to 8 असे ग्रुप बनवले आणि त्याला पण किती डिव्हिजन होत्या? ए आणि बी, सब डिव्हिजन त्यांनी ए आणि बी मध्ये केलं होतं, ठीक आहे. आता त्याच्यानंतर हेनरी मोसले नावाचे शास्त्रज्ञ होते. यांनी काय केलं? आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास करताना, ठीक आहे, आवर्त सारणीचा अभ्यास करताना हेनरी मोसले या शास्त्रज्ञाला असं आढळलं की बाबा आपण ज्या ह्या मूलद्रव्य आहेत यांचे जे काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे आपण अणुवस्तुमानावर आहे असं मानून जे काही आपण ही काही रचना केलेली आहे ही चुकीची आहे. कारण की जे काही पदार्थाचं म्हणजेच मूलद्रव्याचं जे काही प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्याचे भौतिक किंवा रासायनिक गुणधर्म आहेत तर ते हे अणुवस्तुमानाचं आवर्ती फल नाहीये, तर कशाचं आहे? त्याच्या ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. म्हणजे काय अणु अंकावर त्याचं हे आहे, त्याचे गुणधर्म अवलंबून आहे असं कोणाला लक्षात आलं? हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने. आणि त्यांनी काय केलं? जे मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल होता त्याचीच फेररचना करून अणु अंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि यशस्वीरित्या सर्व मूलद्रव्यांची मांडणी करण्यात हेनरी मोसले यशस्वी झाले. आणि त्यांनी जो काही टेबल दिला त्यालाच आपण काय म्हणतो? मॉडर्न पिरियडिक टेबल, ठीक आहे. असा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो हेनरी मोसले यांनी शोधून काढला. त्यांनी काय अणुवस्तुमानावर अवलंबून न राहता अणु अंकावर आधारित आपल्याला आवर्त सारणी प्रदान केली, ठीक आहे. आता अणुअंक काय असतो? अणुअंक हा काय करतो? अणुअंकामध्ये काय असतो? प्रोटॉन असतात, ठीक आहे. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन याची संख्या आणि जो काही मूलद्रव्य आहे तो स्वतःला स्टेबल राहण्यासाठी काय होतो? एकतर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो, ठीक आहे. म्हणजे त्याचे काही जे काही गुणधर्म असतात ते त्या इलेक्ट्रॉनच्या याच्यावर आधारित असतात. म्हणजे त्याची काही व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशावर करतो? इलेक्ट्रॉन्सच्या आधारावर करतो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते डिपेंड कोणावर असतात? कशावर अवलंबून आहेत? अणुअंकावर, ठीक आहे. आता आधुनिक आवर्त सारणीचा नियम काय आहे? मूलद्रव्यांचे इलेमेंटचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहे. अणुअंकाचे ॲटॉमिक नंबर्स रिझल्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर आवर्त आणि मूलद्रव्यांचं स्थान म्हणताना कसं त्यांनी बघा, आवर्त सारणीत 7 आवर्तने होती. पहिली किती होती? 1 2 पिरियड 1 पिरियड 2 पिरियड 3 4 5 6 7 आणि ग्रुप किती होते? 8 होते. तर यांनी किती गण केले? 18, 1 पासून 18 पर्यंत. तिथे किती होते? 1 to 8 होते आणि ए आणि बी होतं. यांनी काही चेंजेस केले? फक्त गण ग्रुप्स मध्ये डिव्हिजन केले. किती? 1 to 18, 18 प्रकारचे ग्रुप यांनी तयार केले, ठीक आहे. आता आता आवर्त सारणीत बघा, आवर्त सारणीमध्ये काय 1 ते 7 अंक आहेत, ठीक आहे. आता एकच आवर्तन आहे, एकाच आवर्तनात असलेले मूलद्रव्य जे आहेत, ठीक आहे. आता पिरियड 1 इथे कोडही चालत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही.
ठीक आहे, तिथे नाही लक्ष देत तर आपण इथं पाहूया. कुठे मॉडर्न पिरियडिक टेबल? नाही, इथे नाही. ठीक आहे. आता बघा, इथे आपण पिरियडिक टेबलचा अभ्यास करताना काय असणार? पिरियड साठी पिरियड किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आवर्त किती आहेत? आवर्तन 7 आवर्तन आहेत. आता पहिलं आवर्तन, पहिल्या आवर्तनामध्ये काय असणार आहे? पहिल्या आवर्तनात एकाच आवर्तनात असणाऱ्या मूलद्रव्यांच्या कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखे असणार आहेत. म्हणजेच आता लक्षात ठेवा, कक्षा क्रमांक अशामध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय असतं? कक्षा असतात इलेक्ट्रॉनच्या, पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. ठीक आहे. आता इथे काय म्हणतायत? आवर्तनात एकाच आवर्तन आहे. ठीक आहे. समजा पिरियड 1 घेतला. पिरियड 1 म्हणजे काय? पहिलं आवर्तन. पहिल्या आवर्तनामध्ये जेवढे मूलद्रव्य आहेत, ठीक आहे, मांडलेले, त्यांच्या कक्षा किती असणार आहे? सारखी असणार आहे. म्हणजे पहिल्या आवर्तनात एकच कक्षा असणार आहे. ठीक आहे. आवर्तन 2 मध्ये 2च कक्षा असणार आहेत मूलद्रव्यांना. तिसऱ्या आवर्तनात जे काही मूलद्रव्य मांडलेली आहेत त्यांच्या 3च कक्षा असणार आहेत. अशा पद्धतीने किती? 7 कक्षा असणार आहेत टोटल. लक्षात ठेवा, 7 कक्षांपर्यंत आपण मांडणी करू शकतो. ठीक आहे. म्हणजे पिरियड, फर्स्ट पिरियड आणि त्याच्या कक्षा ह्या काय असणार आहे? सारखे असणार आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हा पिरियड 1 घेतला. ठीक आहे. पिरियड 1 मध्ये किती आहेत? 2च मूलद्रव्य आहेत. ठीक आहे. पिरियड 1, पिरियड 2. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण पाहूया सोडियम. सोडियम कशामध्ये येतो? तिसऱ्या पिरियड मध्ये आलेला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड पिरियड मध्ये आहे. तर सोडियमच्या ॲटॉमिक नंबर काय आहे? 11. ठीक आहे. तर 11ची मांडणी कशी करणार आपण? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे किती कक्षा झाल्या सोडियमच्या? 3 कक्षा. म्हणजेच सोडियम कितव्या पिरियड मध्ये येतो? तिसऱ्या पिरियड मध्ये येतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता प्रत्येक आवर्तन जे आहे, दुसरं नवीन आवर्तन, हे कसं होतं? नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरला जातो. म्हणजे 18 इथे 18 गण आहेत. 18व्या गणाला एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक इलिमेंट आहे, तो तिसऱ्याला फुलफिल झाला. त्याच्यानंतर काय होणार आहे? पुढचा जो इलेक्ट्रॉन येणार आहे तो कोणत्या कक्षेत जाणार आहे? चौथ्या नवीन कक्षेत जाणार आहे. चौथ्या म्हणजे नवीन कक्षेत, सॉरी, चौथ्या नाही, नवीन कक्षेत जाणार आहे. ठीक आहे. आता पहिलं आवर्तन सर्वात छोटे आहे. ठीक आहे. त्यात फक्त 2च मूलद्रव्य आहेत, हायड्रोजन आणि दुसरा हेलियम आहे. ठीक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनाला काय म्हणतो आपण? लघु आवर्तन म्हणजे शॉर्ट पिरियड्स आपण म्हणतो. ठीक आहे, शॉर्ट पिरियड. त्याच्यानंतर प्रत्येक आवर्तनात किती आहे? ह्या शॉर्ट पिरियडच्या प्रत्येक आवर्तनात 8 मूलद्रव्य आहेत. ठीक आहे. दुसरं आणि तिसरं जे आवर्तन आहे, सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड, याच्यामध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत? 8 एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा जो हे आहे पिरियड आहे, तो कशा पद्धतीने आहे? लॉंग पिरियड. ठीक आहे. त्यांना आपण लॉंग पिरियड म्हणतो. चौथा आणि पाचवा लॉंग आहे. त्याच्यामध्ये किती? 18 एलिमेंट आहेत टोटल. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वं आवर्तन आहे, त्याच्यामध्ये काय? सर्वात दीर्घ आहे. त्याच्यामध्ये किती आहे? 32 मूलद्रव्य आहेत. आणि 7वं जे आवर्तन आहे ते अजून अपूर्ण आहे. अजून जर का भविष्यात जे काही मेटलचा शोध लागेल ते कोणत्या? 7व्या आवर्तनात, 7th पिरियड मध्ये त्याचा इन्क्लूड केला जातो आणि त्याच्यासाठी जागा राखीव ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास करताना, पिरियडिक टेबलचा अभ्यास करताना पिरियड्स आणि ग्रुप्स याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांची ब्लॉक मध्ये पण डिव्हिजन केलं जातं. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक अशा 4 ब्लॉक मध्ये डिव्हिजन केलं जातं. ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पाहूया. ठीक आहे. तुर्तास आज आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. आणि उद्या खरंच